फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून पवार आणि ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या पवारांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावरून पवार यांना सवाल उपस्थित केलाय। तर ठाकरे, पवार आणि नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करावी। देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना असं आव्हान सुद्धा केलंय। 4 वेळा पवार साहेब स्वतः मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का मराठा आरक्षण दिलं नाही? माझा सवाल आहे। अरे अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वतःला गोळी मारून घेतली होती, तुम्ही 4 वेळा त्या ठिकाणी रेकॉर्डवर सांगितलं मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही। मी नाही बोललो, कोण बोललं? सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे। आणि सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा। तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का? तुमचं समर्थन आहे का? एकदा हे स्पष्ट करा। ही दुटप्पी भूमिका सोडा। चित भी मेरी, पड भी मेरी, खड़ा तो मेरे बाप का। आणि दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेणं हा तहाचा भाग होता असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी घेण्यात येत असलेल्या आक्षेपांना सुद्धा उत्तर दिलंय। काही चुका झाल्या असतील तर कार्यकर्त्यांनी त्या पोटात घातल्या पाहिजेत असं सुद्धा फडणवीस म्हणालेत। आणि मुख्यमंत्री कुणाचा होणार या प्रश्नाचं सुद्धा त्यांनी अधिवेशनामध्ये उत्तर दिलंय। पाहूयात। मी आधीच सांगितलं, या अधिवेशनाचं हे स्थान ऐतिहासिक आहे। एका दृष्टीने भारतीय जनता पक्षाकरता मागाशी आपले अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी सांगितलं, 2013ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा। देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। जे खोटं असतं त्याचं वय मोठं नसतं, जे खरं असतं त्याचंच वय मोठं असतं। खोटं एखाद्या निवडणुकीत चालतं, यांचा विजय हा एखाद्या फुग्यासारखा आहे। माझ्या कार्यकर्त्यांनी जर केवळ टाचणी लावली ना, हा फुगा फुटू शकतो। हा फुगा फोडण्याची सुरुवात विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही केली आहे। आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत एक टाचणी लावली, यांचा फुगा फुटला हे सांगत होते। आता महायुतीची मतं फुटणार, महायुतीचे आमदार आमच्याकडे येणार, इतके आमदार आमच्या संपर्कात आहेत, इतके आमदार आमच्याकडे येणार। अरे महायुतीचे 16, तुमचेच 20 आमदार आमच्याकडे कधी आले तुम्हाला समजलं नाही? हा फुगा फुटलाय आणि हा फुगा आता पुन्हा एकदा लावायची आहे। आज तुम्हाला परवानगी देतो, ज्याला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करा।